शेगाववरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे श्री संत गजानन महाराजांची पालखी 10 ते 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये सोलापूरमध्ये मुक्कामी असते। ती दिंडी ही भैया चौक मर्याई चौक मार्गे प्रस्थान करत असते। यामुळे भैया चौक ते मर्याई चौकावरील लावलेले पोल हटवण्यात यावेत एक दिवसासाठी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आदल्या दिवशी लोखंडी पूल उखडण्यात येतील असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी रेल्वे व्यवस्थापक नीरज दोहरे यांना दिला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक रेल्वे उड्डाणपुलाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यामुळे जड वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक ठरला आहे। म्हणून आपणाकडून भर रस्त्यात रेल्वे विभागामार्फत लोखंडी खांब रोवण्यात आले आहेत। या खांबामध्ये 6 फूट अंतर ठेवल्यामुळे वाहनांना हळुवारपणे जावे लागत आहे। त्यामुळे दररोज दोन्ही बाजूस वाहतुकीची कोंडी होत आहे। सकाळी संध्याकाळी शाळांच्या वेळी शाळकरी मुलांची या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होत आहे। रात्रीच्या वेळी खांब न दिसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। हा रस्ता सीएनएस हॉस्पिटल कडेही जातो, त्यामुळे सदरचा रस्ता महत्वाचा आणि रहदारीचा आहे। शेगाववरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे संत गजानन महाराजांची पालखी 10 ते 12 जुलैमध्ये सोलापूरमध्ये मुक्कामी असते। त्यामुळे या दिंडीसोबत हत्ती, घोडे, पालखीही असतात। या दिंडीमधील वारकऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना यामुळे फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे। ज्यावेळी प्रत्यक्ष उड्डाणपुलाचे काम सुरू होईल त्यावेळी सदरचे लोखंडी खांब या ठिकाणी लावण्यात यावेत। तुर्तास हे लोखंडी खांब त्वरित काढण्यात यावेत। नागरिकांची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी आपली आहे। सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित सदरचा रस्ता वारकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात यावा याची नोंद घ्यावी, अन्यथा शिवसेना रोवलेले पूल उखडून काढेल असा इशारा देण्यात आला। यावेळी उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी, शिवसेना संघटक अंबादास चव्हाण, विभाग प्रमुख विष्णू लोंढे, शाखा प्रमुख दादासाहेब गणेशकर, राजू तलाठी, अजय खांडेकर, योगेश सलगर, ॲडव्होकेट चौधरी, सनी तलाठी, हकीम बुणकी, दत्ता जाधव, असलम शेख, रसूल शेख, प्रताप बंडकर, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही डीआरएम ऑफिसमध्ये डीआरएम साहेबांना जो भैया चौक ते मर्याई चौकामध्ये जो बॅरिकेडिंग लावलेला आहे लोखंडी पूल, तो काढण्यासंदर्भात त्यांना शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे। सदरच्या काळामध्ये दिनांक 11-12 शेगावहून निघाली गजानन महाराजांची दिंडी त्या मार्गे जाते, त्या दिंडीला अडथळा होऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि स्वतः डीआरएम साहेबांनी सांगितलं की आम्ही ती तात्पुरतं काढून घेतो आणि दिंडीला रस्ता मोकळा करून देतो। परंतु त्यांच्या अडचणी त्यांनी आम्ही सांगितल्या, आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या की त्या भागातले आमचे उपशहर प्रमुख असतील, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, बरेचशा लोकांनी विनंती केली की ते रस्ता मोकळा करून द्यावा। तिथं सध्या सकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला शाळाकरी विद्यार्थी असतात, ते विद्यार्थीसुद्धा गैरसोय होते। ट्रका जाऊ देऊ नका, पूल खचलेला आहे हे आम्हाला मान्य आहे, मात्र दिंडीकरता हा जर रस्ता मोकळा करून जर नाही दिला तर दिनांक 11 रोजी तो लावलेला अडथळा खांब तो आम्ही शिवसेनेच्या वतीनं काढून उकळून टाकणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।